नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या कलम पाठांतर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आज आपण भाग 5 मधील जी कलम आहेत त्यांचा आढावा घेणार आहोत. याआधी आपण या सिरीजमध्ये 2 लेक्चर कंडक्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये आपण एकूण भाग 1 ते भाग 4A पर्यंत भाग कव्हर केलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये आपण कलम 1 ते 51A पर्यंतची कलम चांगल्या प्रकारे त्यांचा आढावा घेतलेला आहे. त्याच प्रकारे त्यांच्या शॉर्ट ट्रिक्स आपण बनवलेले आहेत आणि लक्षात ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. सो आय होप की तुम्ही सुद्धा ते सर्व कलम चांगल्या पद्धतीने पाठ केले असतील आणि एक्झामच्या दृष्टीने तयार केले असतील. आणि आतापर्यंत जर तुम्ही ते सेशन बघितले नसतील, ते लेक्चर बघितले नसतील तर बघून घ्या, कारण येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण आपण बघितलं कशा प्रकारे आयोग भाग 3, भाग 4 आणि भाग 4A म्हणजेच मूलभूत कर्तव्य, भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व आणि भाग 3 मध्ये मूलभूत हक्क यांच्यावर प्रश्न विचारतोय. सो लास्ट सेशन मध्ये आपण PYQ सुद्धा बघितले. सो त्यामुळे तुम्हाला आढावा आला असेल की कशा पद्धतीने आपल्याला या कलमांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि कलम पाठ करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच प्रकारे आज सुद्धा आपण भाग 5 मधील कलमांचा त्याच प्रकारे आढावा घेणार आहोत आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो सुरू करूया आपल्या मेन सेशनला. भाग 5 संघसर्ग. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी मी काही PYQs तुमच्या समोर ठेवतोय. त्यामध्ये थोडीशी आपल्याला आयडिया येईल की आयोग कशा प्रकारे कलमांवर प्रश्न विचारतो. सो राज्यसेवा पूर्व परीक्षा आपली जवळच आहे, त्यामुळं मी राज्यसेवा पूर्व परीक्षेमधले काही प्रश्न आणलेले आहेत. सो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये या कलमांवर किंवा कलमांचा आधार घेऊन 2 प्रश्न विचारले होते. सो या ठिकाणी अनुच्छेद 11 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्यावर प्रश्न आलेला आहे, अनुच्छेद 117 आणि अनुच्छेद 117. सो जो संसद जो पार्ट आहे, ठीक आहे, आपण अभ्यासतो पॉलिटीमध्ये. सो त्यावर या जे विधेयक आहेत, अर्थविधेयक, धनविधेयक आणि जे वित्त विधेयक आहेत, बरोबर. सो त्यांच्यावर कलमांचा आधार घेऊन आणि त्यांच्या त्या तरतुदी यावर हा प्रश्न विचारलेला होता. सो अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण पुढचा प्रश्न बघितला तर खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर नाही असा इथे प्रश्न विचारलेला आहे. आणि जर आपल्याला कलमांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास असेल तर पहिल्याच विधानामध्ये आपण सांगू शकतो की पहिलंच विधान हे बरोबर नाही. कारण अनुच्छेद 200 अन्वये राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात असं इथे विधान दिलेलं आहे, परंतु 200 नाही तर 201 अन्वये आहे. हे आपल्याला लक्षात येईल आणि लगेच आपण सांगू शकतो की पहिलंच विधान हे चुकीचं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे या कलमांचा अभ्यास आपल्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. त्यानंतर बघा इथे सुद्धा आपल्याला थोडंसं, कारण राज्यसेवा आहे तो राज्यसेवेमध्ये थोडंसं अंडरस्टँडिंग लेवल किंवा जी डिफिकल्टी लेवल थोडी वाढवून विचारली जाते. सो त्या दृष्टीने आपल्याला करण्याची गरज आहे. तर हा जो प्रश्न आहे की राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. तर ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात आहे? ठीक आहे. सो जेव्हा आपण भाग 3चा डीप मध्ये अभ्यास करतो आणि कलम 29चा एकदम डीप मध्ये अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की ही जी तरतूद आहे कलम 29 मधली आहे. ओके. सो अशा प्रकारे या कलमांचा आपल्याला अभ्यास ठेवायचा आहे. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2 प्रश्न हे सुद्धा कलमांच्याच आधारे इनडायरेक्टली विचारले होते. सो ते पण आपण बघून घेऊया. बघा, शोषणाविरुद्धचा हक्क. सो आपल्याला कलमांचा अभ्यास इतका डीप म्हणजे आणि इतका चांगला पाहिजे की लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे कलम 23 आणि कलम 24, बरोबर. आणि या शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर वेठबिगारी, गुलामगिरी, ठीक आहे, आणि कलम 24 मध्ये दिलेला आहे बालमजुरी, बरोबर. जर आपण त्या ट्रिक पाठ केल्या तर लगेच आपल्याला समजतं कलम 23 काय म्हणतो, वेठबिगारी आणि गुलामगिरी, आणि कलम 24 काय म्हणतो तर बालमजुरी. आणि लगेच आपण इथे या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतो की कलम जो म्हणजे 72व्या मध्ये पहिलेच जे विधान आहे मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध हे शोषणाच्या विरुद्धामध्ये दिलेलं आहे, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे या कलमांचा अभ्यास आपल्याला फायदेशीर ठरतो. त्यानंतर आपल्याला ह्या कलमांचा म्हणजे करंटच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला काही गोष्टी बघाव्या लागतील. म्हणजेच काय की ज्या घटना दुरुस्त्या होतात आणि त्यानुसार घटनेमध्ये कोणत्या कलमांमध्ये बदल होतो, किती कलम ऍड केले जातात, किती रद्द केले जातात, त्यांच्यावर सुद्धा प्रश्न आयोग विचारतो. म्हणून त्या लेटेस्ट घटना दुरुस्त्या असतात आणि त्यानुसार जे घटनेमध्ये बदल होतात ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मी हा प्रश्न इथे घेतलेला. त्यानंतर जर आपण बघितलं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये तब्बल 6 प्रश्न हे कलमांच्या आधारावर होते आणि डायरेक्टली इनडायरेक्टली प्रश्न होते. सो आता आपण बघूया की डायरेक्टली प्रश्न कोणते कोणते. प्रश्न
60वा आहे की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. ठीक आहे. सो कलमांचा आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास असेल तर आपण सांगू शकतो की अनुच्छेद 169 मध्ये ही तरतूद दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात. सो आपण जो भाग 5 बघणार आहोत त्याच्यामध्ये प्रकरण जे संघ न्यायव्यवस्था हे प्रकरण आहे त्यामध्ये या कलमाचा उल्लेख आहे. आणि मग जर आपण चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास केला तर आपण लगेच सांगू शकतो की अनुच्छेद 143 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघितला आपण तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणून मी ही सिरीज सुरू केली आहे की आपल्याला घटनेतील जी सुरुवातीची 395 कलमं होती ती सगळीच्या सगळी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची, कारण आयोग कोणत्या कलमांवर कधी प्रश्न विचारेल आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. बरोबर आहे. आधी चालायचं की आयोग काही फिक्स कलम होती त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारायचा, परंतु आता थोडीशी आयोगाने ट्रेंड चेंज केलाय, थोडीशी डिफिकल्टी लेवल आयोग वाढवतोय आणि म्हणून जे आधी विचारलेले आहेत त्यांच्या वेगळ्या कलमांवर सुद्धा आयोग प्रश्न विचारताना दिसत आहे. म्हणून आपल्याला सगळीच्या सगळी कलमं चांगल्या पद्धतीने इथे लक्षात घ्यायची आहेत आणि त्यासाठीच ही सिरीज आहे. सो चांगल्या प्रकारे तुम्ही ही सिरीज करा, तुम्हाला सगळ्या कलमांचा आढावा येऊन जाईल आणि ऐन वेळी म्हणजे तुम्ही जर अटेंटिव्हली ही सिरीज केली ना तर जेव्हा एक्झाम मध्ये प्रश्न येईल तुम्हाला नक्कीच तो आठवेल. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, तर हा ज्याचं उत्तर आहे कलम 338 नुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग स्थापन केलेला आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर इथे सुद्धा इनडायरेक्टली आपल्याला काही म्हणजे आयोग काय करतो तर काही विधानं घेऊन एक प्रश्न बनवतो, मग त्या विधानांमध्ये कधी कधी कलमांचा उल्लेख करतो. मग त्यासाठी सुद्धा आपल्याला एखादं विधान बरोबर आहे किंवा चूक आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला कलमांचा मदत होते. तर बघा इथे दिलेला आहे हे जे राज्यघटनेतील अनुच्छेद 371A मध्ये नागालँडसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. मग कलमांचा जर आपला चांगला अभ्यास असेल तर आपण सांगू शकतो की हा विधान बरोबर आहे. ओके, म्हणजे बाकीचा विधान बरोबर की चूक ठरवण्यासाठी आपल्याला इतर अभ्यास हेल्पफुल ठरेल, परंतु कलमांचा अभ्यास सुद्धा आपल्यासाठी अशा पद्धतीने हेल्पफुल ठरेल. त्यानंतर हा प्रश्न विशेष घेतला मी कारण हा 97वी घटनादुरुस्तीनुसार आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा 97वी घटनादुरुस्तीनुसार कलमांमध्ये काही बदल करण्यात आले. सो आपण लास्ट सेशनला बघितलं होतं की भाग 4 मध्ये जो मार्गदर्शक तत्व आहे कलम 43B बरोबर की तो सहकारी संस्थांशी निगडित होता आणि ती 97व्या घटनादुरुस्तीनुसार हा कलम 43B काय केलेला आहे ते आपल्या घटनेमध्ये ऍड केलेला आहे. सो हे आपण बघितलं होतं. म्हणजे अशा प्रकारे कलमांचा अभ्यास आपल्याला इथे हेल्पफुल ठरतो. त्यानंतर अनुच्छेद 19E मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं सहकारी संस्थेचा उल्लेख होता. सो अशा पद्धतीने या गोष्टी इथे आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आणि काही हिस्टॉरिकल म्हणजे जो सहकार जो आपण विषय बघितला तर त्याच्यामध्ये लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित केला गेला होता हे आपल्याला माहिती पाहिजे. तो अशा पद्धतीने आपल्याला कलमांचा अभ्यास हेल्पफुल ठरतो. त्यानंतर आपण बघू शकतो संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे अनुच्छेद 311 बाबत खालील पैकी कोणती विधाने चुकीची आहेत. सो अनुच्छेद 311चा इथे उल्लेख केला आहे. म्हणजे आयोग रॅन्डमली प्रश्न एखादा कलम उचलतो आणि त्यावर प्रश्न बनवत असतो. सो अशा पद्धतीने हे 6 प्रश्न 2022च्या पूर्वपरीक्षेमध्ये आले होते. सो कलमांचा अभ्यास कुठेतरी आपल्याला हे प्रश्न टॅकल करण्यासाठी मदत करतो. त्यानंतर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023 मध्ये आपण जर बघितलं तर भागांवर प्रश्न आला होता. मग आपण बघू शकतो की भाग 1 की ज्याच्यामध्ये कलम 1 ते 4 आपण त्यांचा विचार केला आणि भाग 1 हा संघराज्य व त्याचे अधिकार क्षेत्र संदर्भात आहे म्हणून आपण डायरेक्टली जोडी लावू शकतो. भाग 1 हा संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र बरोबर. त्यानंतर भाग 3 आपल्याला माहिती आहे मूलभूत हक्क, सो म्हणून आपण डायरेक्टली जोडी लावू शकतो मूलभूत हक्क. त्यानंतर भाग 4 आपल्याला माहिती आहे भाग 9 हा आपल्याला माहिती आहे पंचायत राज संदर्भात आहे आणि भाग 2 हा नागरिकत्व संदर्भात आहे. यातले भाग 1 बघितला आपण, भाग 2 बघितला, भाग आणि 3 सुद्धा बघितलं. आणि म्हणून मी म्हणतोय की भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 4A आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. याच्यावर आयोग आलटून पालटून प्रश्न विचारत असतो. आणि आता बघा लेटेस्ट प्रश्न आहे 2023च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये या भागांवर प्रश्न विचारलेला आहे. सो पुढे सुद्धा हे विचारणारच आहेत. सो अशा प्रकारे आपल्याला कलमांचा आणि त्या भागांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला आणि खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश नाही. ठीक आहे, म्हणजे अनुच्छेद 51A नुसार मूलभूत कर्तव्य. तर आपल्याला मी तुम्हाला जेव्हा
भाग 4A मूलभूत कर्तव्यांबद्दल सांगितलं त्यावेळी मी तिथे पॉइंटच लिहून दिला होता, बरोबर, लिहून दिलेला आहे की मूळ घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता, बरोबर. तो कधी झाला तर 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार करण्यात आला. म्हणजेच पहिला जे स्टेटमेंट आहे म्हणजे मूळ घटनेत 51 चा मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधीच नसणार आहे अशा पद्धतीने सांगू शकतो. तर आपण ह्या बाकीच्या गोष्टींचा सुद्धा आढावा घेऊन आपल्याला या प्रश्नांचं उत्तर द्यावं लागेल. ठीक आहे. सो कलमांचा अभ्यास आणि त्याच्या अराउंड ज्या गोष्टी आहेत त्यांचा पण आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे ह्या कलमांचा अभ्यास आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे. आय होप की तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते समजलं असेल. सो आत्ता आपण आपल्या मेन सेशनला म्हणजेच कलम पाठांतर सेशनला सुरुवात करूया. सॉरी थोडा वेळ घेतला, पण ह्या गोष्टी सांगणं गरजेचं होतं, कारण जोपर्यंत आपण PYQचा अभ्यास करत नाही तोपर्यंत अभ्यास कसा करावा हे आपल्याला समजत नाही. आणि एकदा का आपल्याला चांगल्या प्रकारे या PYQचा आवाका आला, PYQ अनालिसिस जमलं, आयोगाचा ट्रेंड समजला की आपली गाडी जी आहे ती एकदम भरधाव वेगाने जाते आणि आपण बरोबर एका राईट ट्रॅकने अभ्यास करतो. सो आपण आता भाग 5 मधील संघ सरकार हे सुरुवात करूया. तर आपण बघूया की भाग 5 जो आहे त्याच्यामध्ये कलम 52 ते कलम 151 एवढ्या कलमांचा समावेश आहे. आणि भाग 5 हा संघ सरकाराबाबत संघ सरकाराशी निगडीत आहे हे लक्षात घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये कार्यकारी मंडळ आलं, कायदेकारी मंडळ आलं आणि संघ न्याय व्यवस्था यांचा समावेश होतो. सो भाग 5 याची विभागणी 5 प्रकरणामध्ये केलेली आहे. ठीक आहे. आणि हे प्रकरण कलमांसहित मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. बघा, तो प्रकरण 1 कशाही संदर्भात आहे तर कार्यकारी विभाग, संघ सरकार म्हणजे कार्यकारी विभाग. आणि त्याच्यामध्ये किती कलम आहेत तर कलम 52 ते 78 हे संघ सरकाराच्या कार्यकारी विभागाशी निगडीत आहेत. कलम 52 ते 78 लक्षात ठेवायचं. म्हणजे बघा, जेव्हा आपल्याला कलम पाठ करायचा आहे तर त्याला काही भागांमध्ये डिवाइड केलेला ऑलरेडी आहे, त्या पद्धतीने सुद्धा करायचं आहे आणि शॉर्ट पार्टमध्ये डिवाइड करून पाठ करायचं आहे. सो मी हे जे कलम 52 ते 151 आहेत हे वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड केलेले आहेत आणि त्यामुळं तुम्हाला ते पाठ करायला किंवा तुम्ही सुद्धा तशा प्रकारेच पाठ म्हणजे त्याच्या नोट्स बनवा आणि त्या पाठ करा. ओके. प्रकरण 1 कार्यकारी विभाग म्हणजे त्याच्यामध्ये कलम 52 ते 78 कलम आहेत. त्यानंतर प्रकरण 2 हा संसदेशी निगडीत आहे. ठीक आहे. मग संसदेच्या ज्या पण घडामोडी, संसदेची रचना झाली, त्याच्यानंतर संसदेचे पीठासीन अधिकारी, त्याच्यानंतर संसदेचे सदस्य, संसदेमध्ये विधेयक मांडण्याच्या पद्धती, संसदेचा जो कामकाज आहे त्याचं सगळं नियमन, हे सगळं या कलम 79 ते 122 यामध्ये दिलेलं आहे. बरोबर. त्यानंतर प्रकरण 3 जे आहे आणि त्याच्यामध्ये एकच कलम आहे, कलम 123 आणि ते राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकारांशी संदर्भात आहे हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर प्रकरण 4 जे आहे हे संघराज्यीय न्याय व्यवस्था आणि याच्यामध्ये कलम 124 ते 147 कलमांचा समावेश आहे हे लक्षात घ्यायचं. आणि प्रकरण 5 जे आहे भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक कलम 148 ते 151 पर्यंत आहे. बरोबर. म्हणजे भाग 5 मध्ये कलम 52 ते 151 जरी असले तरी ते 5 प्रकरणामध्ये डिवाइड केले आहेत. सो कधी कधी आयोग याच्यावर सुद्धा प्रश्न बनवू शकतो की भाग 5 मधील प्रकरण 4 मध्ये कोणत्या तरतुदींचा समावेश आहे. तर मग आणि ऑप्शन देतील संघ राज्य न्याय व्यवस्था, राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार, कार्यकारी विभाग आणि भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. जर आपण चांगल्या प्रकारे यांचा अभ्यास केला तर आपण सहज सांगू शकतो भाग 5 मधील प्रकरण 4 मध्ये संघ राज्यीय न्याय व्यवस्थांचा समावेश केलेला आहे किंवा त्याबाबत तरतुदींचा समावेश केलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने इथे आपल्याला या कलमांचा अभ्यास करताना या गोष्टींचा विचार करायचा आहे. म्हणजे सरसकट कलम पाठ करायचे नाहीत. सो कलम पाठ करताना आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो, कलमांवर प्रश्न विचारू शकतो का, की भागांवर प्रश्न विचारू शकतो का, की भागांमधील प्रकरणांवर प्रश्न विचारू शकतो का, या गोष्टींचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. सो मग अशा प्रकारे हे 5 प्रकरणं आपण 1 बाय 1 काय करूया, कव्हर करूया. तर त्याआधी हा जो टेबल आहे तो आपण समजून घेऊ. म्हणजेच भारतीय संघ शासन व्यवस्था. ठीक आहे. सो डायरेक्टली प्रश्न येतो की भारतीय कार्यकारी म्हणजे संघ सरकारचे कार्यकारी मंडळाचे घटक कोणते. डायरेक्टली प्रश्न येतो की भारतीय संघराज्याच्या कार्यकारी मंडळाचे घटक कोणते. तर त्याच्यामध्ये बघा कोणते कोणते घटक आहेत. राष्ट्रपती येतात, उपराष्ट्रपती येतात, त्यानंतर पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी हे कार्यकारी मंडळाचे घटक आहेत. बरोबर. मग जर आपण बघितलं तर असा प्रश्न आला की भारतीय
संघ शासन व्यवस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या घटकांशी निगडीत असलेला भाग 5 मधला प्रकरण कोणता? तर भाग 5 मधला प्रकरण 1 हा कार्यकारी विभागाशी निगडीत आहे, हे लक्षात घ्यायचं. त्याचप्रकारे जर आपण बघितलं की कायदे मंडळाचे घटक कोणते, तर राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. जरी राष्ट्रपती संसदेचा भाग नसले तरी ते कायदे मंडळाचे काय आहेत, संसदेचे सदस्य नसले तरी ते कायदे मंडळाचे अविभाज्य भाग आहेत, कारण त्यांच्या परवानगीशिवाय एखाद्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. आणि नेक्स्ट जर आपण बघितलं भारतीय संघ राज्याच्या न्यायव्यवस्थेचे घटक कोणते, तर सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायव्यवस्था. ठीक आहे, हा चार्ट जो आहे ह्याच्यामध्ये कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यावर चांगल्या प्रकारे प्रश्न बनतात. सो हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. मग कायदे मंडळाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर प्रकरण 2 संसद हे संबंधित आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर मग बघा प्रकरण 1. ठीक आहे, प्रकरण 1 कार्यकारी विभाग कलम 52 ते 78. सो याच्यामध्ये म्हणजे प्रकरण 1 कार्यकारी विभाग. मग कार्यकारी विभागामध्ये आपल्याला माहिती आहे राष्ट्रपती येतात, उपराष्ट्रपती येतात, त्याच्यानंतर पंतप्रधान येतो, मंत्रिमंडळ येतो, बरोबर, आणि महान्यायवादी येतो. सो यांच्याशी संदर्भात जी कलम आहेत ही प्रकरण 1 मध्ये दिलेली आहेत आणि कलम 52 ते कलम 78 मध्ये. ओके, सो बघा आता ही कलम आहेत, तो आपल्या सोयीसाठी मी या कलमांमध्ये सुद्धा डिवायडेशन केलेले आहे. म्हणजे राष्ट्रपतीच्या संदर्भात कोणती कलम, उपराष्ट्रपती संदर्भात कोणती कलम आहेत, कोणती कलम मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषदे संदर्भात आहे, महान्यायवादीशी कोणती संदर्भात आहेत. संसदेमध्ये पण जर आपण बघितलं तर संसदेमध्ये पण वेगवेगळे भाग आपण केलेले आहेत. त्याच्यामध्ये मग संसदेच्या संदर्भात, विधेयकाच्या संदर्भात, जे पीठासीन अधिकारी आहेत त्यांच्या संदर्भात कलम कोणती. ओके, सो ही सगळी कलम मी चांगल्या प्रकारे इथे या PDF मध्ये मेन्शन केलेली आहेत. सो आपण 1 बाय 1 त्यांना समजून घेऊया आणि ॲट द एंड ऑफ द लेक्चर तुम्हाला त्याची PDF सुद्धा मिळून जाईल. ओके, सो काही टेन्शन घ्यायचं नाहीये, इथे समजून घ्यायचं, नंतर PDF डाउनलोड करायची आणि चांगल्या प्रकारे ती रिवाइज करायची. ओके, सो राष्ट्रपती. आता राष्ट्रपतीशी संदर्भात जी कलम जर आपण बघितली तर कलम 52 ते कलम 62. ठीक आहे, कलम 52 ते कलम 62 आणि कलम बघितलं आपण तर 72, कलम 72 आणि कलम 123 ही राष्ट्रपतीशी निगडीत कलम आहेत, हे आधी लक्षात घ्यायचं. बघा राष्ट्रपतीशी निगडीत कलम कोणती कोणती, तर कलम 52 पासून ते 62 पर्यंत ही पूर्णपणे राष्ट्रपतीशी निगडीत कलम आहेत. त्यानंतर कलम 72 सुद्धा आहे आणि कलम 123. सो ते आपण सगळे आता बघून घेऊया. तर कलम 52 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर भारताचे राष्ट्रपती. ठीक आहे, म्हणजे भारताचा राष्ट्रपती, भारताचा एक राष्ट्रपती असेल असे कोण सांगतो, तर कलम 52. कलम 52 भारताचे राष्ट्रपती. याचे जे शॉर्ट्स आहेत आपण हे सगळे कलम बघून घेऊया आणि मग पुढे डिस्कस करूया, कारण ते मेमरायझिंगसाठी चांगलं ठरेल. मग कलम 53 काय सांगतो, तर संघ राज्याचे कार्यकारी अधिकार. कलम 53 मध्ये काय सांगितलेलं आहे, संघ राज्याचे कार्यकारी अधिकार. मग ह्याच्यामध्ये 2 उपकलम येतात आणि ती आपल्यासाठी महत्वाची आहेत. मग कधी कधी त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर कलम 53(1) काय म्हणतो की भारताच्या संघ राज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असेल. बरोबर, भारताच्या संघ राज्याचा कार्यकारी अधिकार हा राष्ट्रपतींकडे असेल. अशी म्हणजे असा प्रश्न आला की भारताच्या संघ राज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल, ही तरतूद घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद केलेली आहे, तर मग त्यावेळी आपल्याला माहिती पाहिजे की कलम 53 मध्ये ही तरतूद आहे. ठीक आहे, त्यानंतर कलम 53(2) काय म्हणतो की राष्ट्रपती संघ राज्याच्या संरक्षक दलाचे सरसेनापती असतील. म्हणजे भारताचे जे 3 सेनादल आहेत त्याचे सरसेनापती कोण असतात, तर राष्ट्रपती असतात. ही तरतूद सुद्धा कलम 53 मध्ये आहे, हे लक्षात घ्यायचं. ओके, समजलं. कलम 53 संघ राज्याचे कार्यकारी अधिकार आणि त्याच्यामध्ये 2 असतात की राष्ट्रपतीचे संघ राज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील आणि राष्ट्रपती हे संरक्षक दलाचे सरसेनापती असतील. म्हणजे सर्वोच्च सेनापती कोण असणार आहेत, तर राष्ट्रपती असणार आहेत. आणि ह्या दोन्ही तरतुदी कलम 53 मध्ये आहेत, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर कलम 54 हा राष्ट्रपतीची निवडणूक सांगतो. म्हणजे कलम 54 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकी संदर्भातच्या बाबी दिलेल्या आहेत. म्हणजे राष्ट्रपतीची निवडणूक कशी होईल, त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होणार, या गोष्टी ह्या कलम 54 मध्ये दिलेल्या आहेत. सो कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक. त्यानंतर कलम 55 राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. म्हणजे राष्ट्रपतीची निवडणूक आहे ती कशा पद्धतीने घेण्यात येईल या संदर्भाच्या तरतुदी ह्या कलम 55 मध्ये दिलेल्या आहेत. कलम 55 राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. त्यानंतर कलम 56 राष्ट्रपतीचा कार्यकाल. म्हणजे राष्ट्रपतीची निवडणूक होऊन राष्ट्रपती किती कालापर्यंत कार्यरत राहील याची तरतुदी ह्या कलम 56 मध्ये दिलेली आहे. म्हणून कलम 56 राष्ट्रपतींचा कार्यकाल लक्षात ठेवायचा. त्यानंतर
कलम 57 काय सांगतो, तर राष्ट्रपती पुनर्निवडीसाठी पात्र असणार. म्हणजे एकदा का राष्ट्रपती म्हणून नेमणूक झाला तर त्यांचे ते पुन्हा राष्ट्रपती होऊ शकतात. ठीक आहे. सो अमेरिकेचं जे राष्ट्राध्यक्ष आहे ते फक्त 2 वेळाच राष्ट्राध्यक्ष राहू शकतात, परंतु भारतात अशी तरतूद नाहीये. राष्ट्रपती कितीही वेळा पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात. त्यानंतर कलम 58 काय सांगतो, तर राष्ट्रपती निवड होण्याची आवश्यक पात्रता. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीला तुम्ही उभे राहायचं असेल तर तुम्हाला कोणती पात्रता हवी आहे ते कलम 58 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून कलम 58 काय सांगतो, तर राष्ट्रपतीपदी निवड होण्यासाठी आवश्यक पात्रता. कलम 59 काय सांगतो, तर राष्ट्रपती पदाच्या अटी, म्हणजे तुम्ही कोणत्या अटी फुलफिल केल्या पाहिजेत राष्ट्रपती पदावर असताना, या कलम 59 मध्ये दिलेल्या आहेत. कलम 59 राष्ट्रपती पदाच्या अटी दिलेल्या आहेत. त्यानंतर कलम 60 राष्ट्रपतीची शपथ किंवा वचनबद्धता. कलम 60 राष्ट्रपतीची शपथ किंवा वचनबद्धता इथे लक्षात घ्यायचं. आणि महत्वाचा कलम आहे कलम 61. 60 सुद्धा महत्वाचा आहे, 60 वर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर कलम 54, कलम 55 वर सुद्धा प्रश्न आलेला आहे, हे लक्षात घ्यायचं पहिले. तर कलम 61 काय आहे, तर राष्ट्रपतीच्या महाभियोगाची प्रक्रिया. म्हणजे राष्ट्रपतीवर जो महाभियोग चालवला जातो तो कलम 61च्या तरतुदीनुसार चालवला जातो. त्यानंतर कलम 62 काय सांगतो, की राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास निवडणूक घेण्याचा कालावधी. म्हणजे ज्यावेळी राष्ट्रपतीचं पद रिक्त होईल त्याच्या किती कालावधी दरम्यान राष्ट्रपतीसाठी इलेक्शन घेतलं पाहिजे, ह्याच्या तरतुदी कलम 62 मध्ये दिलेल्या आहेत. आणि बघा कलम 72 काय म्हणतो, तर विवक्षित बाबतीत क्षमा मागण्याचा आणि दंडादेशांचे निलंबन, परिहार किंवा लघुकरण करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. म्हणजे कलम 72 हा राष्ट्रपतींच्या क्षमादानाचा अधिकार इथे नमूद करतोय. सो हा सुद्धा राष्ट्रपतीशी निगडीत आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. त्यानंतर हा मुद्दाम प्रकरण 3 मी आधी घेतला तर कारण तो राष्ट्रपतींच्या निगडीत आहे. राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार कलम 123. ठीक आहे. कलम 123 मध्ये राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार आहेत. म्हणजे काय, तर संसदेच्या विश्रांती काळात अध्यादेश जारी करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. संसदेच्या विश्रांती काळात अध्यादेश जारी करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारे कलम 52 ते 62, त्यानंतर 72 आणि 123 हे राष्ट्रपतींशी निगडीत, डायरेक्टली राष्ट्रपतींशी निगडीत असलेले कलम आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग आता आपल्याला ही कलम पाठ करायची, बरोबर. आपण बघतोय की आपण आधी कलमांचा आढावा घेतो आणि नंतर काय करतो, ती पाठ करण्यासाठी त्याच्या ट्रिक्स बनवतो. ठीक आहे. सो मग आता आपण ही कलम पाठ करूया किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. आता राष्ट्रपती, मग राष्ट्रपती शी संदर्भात जी कलम आहे ती कोणती होती, कलम 52 ते 62, त्यानंतर कलम 72 आणि आपण बघितला कलम 123. सो त्यांना आपण आता शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं. सर्वप्रथम लक्षात ठेवायचं की जर राष्ट्रपतींचा उल्लेख आला तर राष्ट्रपतींशी संबंधित असणारी कलम कोणती आहेत ती आधी लक्षात घ्यायची. तर आपल्याला माहिती आहे की कलम 52 ते 62 ही कलम राष्ट्रपतींशी निगडीत आहेत. ठीक आहे. राष्ट्रपतींची निगडीत असणारी कलम कोणती, तर 52 ते 62, त्यानंतर कलम 72 आणि कलम 123. बरोबर. हे आधी आपण लक्षात आलं ना की मग आपल्याला इथं म्हणजे ती पूर्ण कलम लक्षात ठेवणं क्रमाने सोपं जातं. म्हणजे कसं, तर बघा मग आपल्याला माहिती आहे की 52 ते 62 ही कलम राष्ट्रपतींशी निगडीत आहेत. म्हणून जर कोणताही कलम आला याच्यापैकी जरी आधी आपल्याला आठवत नसेल तरी आपल्याला माहिती आहे की 52 ते 62 ही राष्ट्रपतींशी निगडीत आहेत. म्हणजे समजा 57 कलम आला आणि आपल्याला तो आठवत नाहीये तुर्ता, परंतु एवढं आपल्याला सुरुवातीला आठवलं पाहिजे की हा जो 57 आहे राष्ट्रपतींशी निगडीत कलम आहे. बरोबर. कधी कधी एवढं आठवलं ना तरी आपण एलिमिनेशन टेक्निकने ते उत्तर शोधू शकतो. कारण जर आपल्याला असं दिलं की खालीलपैकी कोणता कलम राष्ट्रपतीच्या निवडणूक पद्धतीशी निगडीत आहे आणि फक्त 55 दिला आणि बाकीचा 52 आणि 62च्या सेटच्या बाहेरचे दिले, म्हणजे 55 दिला, एक दिला 51 दिला, एक दिला आपल्याला 75 दिला आणि 78 दिला, मग त्यावेळी आपण आपल्या फक्त एवढूशा ट्रिकने आपण सांगू शकतो, म्हणजे तो ओळखू शकतो की राष्ट्रपतीशी निगडीत कलम कोणता आहे, 52 ते 62 मध्ये आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त 55 हा कलम 52 ते 62 मधला दिसतोय, बाकीचे दिसत नाही. आणि मग त्यावरून सुद्धा आपण करेक्ट क्वेश्चनकडे जाऊ शकतो. म्हणजे बघा किती सोपं आहे. म्हणजे आपण एखाद्या म्हणजे अशा पद्धतीने जर अभ्यास केला ना तर बरेचसे क्वेश्चन आपले इझिली सुटून जातात. हा माइंडसेट ठेवावा लागतो, ही प्री प्लॅनिंग आधीच करावी लागते. सो आय होप की तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते समजलं असेल या सिरीजच्या माध्यमातून.
तर बघा कलम 52, आता आपल्याला माहिती आहे 52 ते 62 हे राष्ट्रपतीशी निगडीत आहेत, म्हणून कलम 52 फक्त एवढं लक्षात घ्यायचं, राष्ट्रपती. कलम 52 राष्ट्रपती, कलम 52 राष्ट्रपती. त्यानंतर कलम 53 काय, तर कार्यकारी अधिकार. मग कोणाचे, तर संघ राज्याचे कार्यकारी अधिकार. असं आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे ट्रिक पाठ करताना आपण जेव्हा शॉर्ट कीवर्ड्स तयार करतो तेव्हा कीवर्ड्सला क्वेश्चन सुद्धा बनवावा लागतो. मग कार्यकारी अधिकार मग कोणाचे, तर राष्ट्रपतीचे. बरोबर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रपतीचे म्हणजे संघ राज्याचे. सो कलम 54 काय आहे, तर राष्ट्रपतीची निवडणूक. कलम 54 निवडणूक कोणाची, राष्ट्रपतीची. कलम 54 निवडणूक अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 55 निवडणूक पद्धत. कलम 55 निवडणूक पद्धत मग कोणाची, राष्ट्रपतीची. कारण आपल्याला माहिती आहे 52 ते 62 मध्ये राष्ट्रपती संदर्भात तरतुदी आहेत. ओके, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा कलम 56 कार्यकाल. कोणाचा कार्यकाल, तर राष्ट्रपतींचा कार्यकाल. कलम 57 पुनर्निवड. कोणाची निवड, तर राष्ट्रपती कितीही वेळा पुनर्निवडीसाठी पात्र असतात. हे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, कलम 57 पुनर्निवड, कलम 57 पुनर्निवड. ओके. त्यानंतर कलम 58 पात्रता. मग कोणाची, तर राष्ट्रपती पदाची निवड होण्यासाठी आपली काय पात्रता आहे, ती कलम 57 मध्ये दिलेली आहे. सो कलम 58 पात्रता, कलम 58 पात्रता. त्यानंतर कलम 59. कलम 59 काय, तर अटी. म्हणजे राष्ट्रपती पदाच्या अटी काय आहेत या आपल्याला कलम 59 मध्ये दिल्यात. म्हणजे 59 अटी. ओके. त्यानंतर कलम 60. कलम 60 शपथ. कलम 60 शपथ. कोणाची शपथ, राष्ट्रपतीची शपथ. सो अशा पद्धतीने हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर कलम 61. 61 काय, तर महाभियोग. कोणावर महाभियोग, राष्ट्रपतींवर महाभियोग. कारण आपल्याला माहिती आहे 52 ते 62 राष्ट्रपती, 52 ते 62 राष्ट्रपती. अशा पद्धतीने वारंवार आपल्याला ते पाठ होईपर्यंत हे करतच राहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर कलम 62. कलम 62 काय होतंय, की पद रिक्त होताना. म्हणजेच आपण काय बघितलं होतं, की राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास निवडणूक घेण्यासाठी कालावधी. ठीक आहे. म्हणजेच कलम 62 काय सांगतोय, की पद रिक्त होताना जी घेणारी निवडणूक आहे ती आपण लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर कलम 72. कलम 72 काय, तर क्षमादान. म्हणजे राष्ट्रपतीचा क्षमा द्यायचा अधिकार. कलम 72 क्षमादान. आणि एवढ्या क्षमादानावरून आपण ती पूर्ण स्टेटमेंट बघायची. त्याच्यामध्ये क्षमादान हा कीवर्ड आहे आणि मग त्यामुळं तो कलम 72 असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर कलम 123 राष्ट्रपती अध्यादेश. राष्ट्रपती अध्यादेश कधी, जेव्हा संसदेच्या विराम काळात जेव्हा एखाद्याच प्रसंगावर तातडीने निर्णय घ्यायचा असतो किंवा कायदा करायचा असतो त्यावेळी मग हा राष्ट्रपतीचा अध्यादेश वापरला जातो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं, की पार्ट मध्ये हे पाठांतर करायचं आहे. म्हणजे आता सुरुवातीला जर आपण बघितलं तर प्रकरण 1 कार्यकारी विभागाच्या संदर्भात आहे आणि त्यामध्ये सुद्धा कलम 52 ते 62, 72 आणि 123 राष्ट्रपतींशी निगडीत आहेत. म्हणून पहिले ही पाठ करून घ्यायची, ही पाठ करायची, पुन्हा रिवाइज करायची. ठीक आहे. चांगल्या प्रकारे एवढीच कलम पाठ करून घ्यायची, मग पुढच्या कलमांना हात घालायचा. अशा पद्धतीने आपल्याला एकूण सगळी कलम लक्षात ठेवायची. सगळी कलम एकदाच वाचली तर लक्षात राहणार नाही, पण थोडी थोडी करून वाचली तर नक्कीच लक्षात राहतील. आणि मी सुद्धा अशाच पद्धतीने पाठ केलेली आहेत. त्यानंतर पुढचा त्यातला जो मी जी कलम आहेत ती उपराष्ट्रपती संदर्भात आहेत. म्हणजे प्रकरण 1 मध्ये 62 कलम 52 ते 62 राष्ट्रपतीशी निगडीत आहेत. त्यानंतर 72, त्यानंतर 62 पासून पुढे म्हणजे 63 पासून पुढे 70 पर्यंत ही जी कलम आहेत बघा, कलम 63 ते 69, 70 ही जी कलम आहेत ही उपराष्ट्रपतीशी निगडीत आहेत, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे तीच ट्रिक किंवा तीच पद्धत आपण वापरायची आहे, की जसं कलम 52 ते 62 कोणाशी निगडीत आहेत, राष्ट्रपतीशी निगडीत आहेत. त्याच्यामध्ये जे कोणताही कलम आला तर आपण सांगू शकतो की हे राष्ट्रपतीशी निगडीत आहेत. तसंच कलम 63 ते 70 ही कलम जी आहेत कोणाशी निगडीत आहेत, तर उपराष्ट्रपतींची. यांच्या दरम्यानचा कलम आला तर आपण सांगू शकतो, सर्वप्रथम आपण सांगू शकतो की उपराष्ट्रपतींशी निगडीत आहेत. मग एकदाच 2 आली तर त्यावेळी आपण 50-50 तरी करू शकतो. ठीक आहे. आणि आपला जी स्पर्धा परीक्षा आहे याच्यात आपण जे प्रश्न सोडवतो ते अशाच पद्धतीने सोडवतो. काही प्रश्न आपल्याला 100% जमतात, काही प्रश्न आपल्याला 50-50 जमतात. ठीक आहे. काही मध्ये आपल्याला एकच स्टेटमेंट समजते की ती चूक आहे की बरोबर आहे, बाकी 3 समजत नाही. परंतु आपल्याला एलिमिनेशन टेक्निक वापरून हे प्रश्न सोडवावे लागतात. आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला हा जो आपण आटापिटा करतोय, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, ते आपल्याला हेल्प करतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. सो उपराष्ट्रपती संदर्भात कलम 63. कलम 63 काय सांगतो, तर भारताचे उपराष्ट्रपती असतील. जसा कलम 52 सांगतो की भारताचे राष्ट्रपती असतील, त्याचा कलम 63 काय सांगतो, भारताचे उपराष्ट्रपती. मग आता लक्षात ठेवायला बघा, कलम 52 भारताचा राष्ट्रपती. ठीक आहे. आणि 52च्या पुढे काय 53 आहे, परंतु आपण काय करायचं 63 कलम 63 भारताचे
उपराष्ट्रपती. सो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 64 हा सुद्धा महत्वाचा कलम आहे. तर काय म्हणतो तो की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. म्हणजे जो कोणी व्यक्ती भारताचा उपराष्ट्रपती म्हणून निवडला जाईल तो ऑटोमॅटिकली राज्यसभेचा सभापती म्हणजे राज्यसभेचा अध्यक्ष होईल. हे लक्षात घ्यायचं. म्हणून आपण बघू शकतो की राज्यसभेमध्ये कधीच अध्यक्षासाठी निवडणूक घेतली जात नाही. जशी लोकसभेमध्ये जो सभापती असतो त्यांच्यासाठी निवडणूक घेतली जाते, मतदान घेतलं जातं. परंतु राज्यसभेमध्ये अध्यक्षांसाठी कधीच मतदान घेतलं जात नाही. कारण घटनेच्या कलम 64 मध्ये ही तरतूद आहे की उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. हे लक्षात घ्यायचं. म्हणून कलम 64 उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती. ठीक आहे. त्यानंतर बघा कलम 65. कलम 65 काय सांगतो की उपराष्ट्रपतीने प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करणे किंवा राष्ट्रपतीची कार्य करणे. मग जेव्हा निमित्तवश राष्ट्रपतीचं पद हे रिक्त असतं म्हणजे कार्यकाळ संपल्या व्यतिरिक्त म्हणजे जेव्हा कार्यकाळ संपलेला असतो त्यावेळी निवडणुकीने ते पद भरलं जातं. पण त्याच्या व्यतिरिक्त गैरहजर राहणं, आजारी असणं, मृत्यू होणं किंवा इतर कारणाने राष्ट्रपती पद जर रिक्त असेल तर त्यावेळी उपराष्ट्रपती हे प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करतील व राष्ट्रपतींची कार्य करतील. असं कोण सांगतो तर कलम 65 सांगतो. ठीक आहे. कलम 65 काय तर उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपतीचे कार्य करणं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग कलम 66 उपराष्ट्रपतीची निवडणूक. कलम 66 उपराष्ट्रपतीची निवडणूक. कलम 67 काय आहे तर उपराष्ट्रपतीचा कार्यकाल. कलम 67 उपराष्ट्रपतींचा कार्यकाल. त्यानंतर कलम 68 काय म्हणतो तर उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवश रिक्त होणारे पद भरण्यासाठी निवडून आलेल्या व्यक्तीचा कार्यकाल. म्हणजे जसे राष्ट्रपतींसंदर्भात जेव्हा राष्ट्रपतींचं पद रिक्त होतं त्यावेळी निवडणूक घेण्याचा कालावधी तिथे दिलेला आहे. तसाच कलम 68 मध्ये उपराष्ट्रपतींचं पद जेव्हा रिक्त होतं तेव्हा निवडणूक घेण्याचा कालावधी काय त्याच्या संदर्भाची तरतुदी या कलम 68 मध्ये दिलेल्या आहेत. हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर कलम 69 काय सांगतो तर उपराष्ट्रपती पदाची शपथ किंवा वचनबद्धता. आपल्याला माहिती आहे कलम 60 काय म्हणतो राष्ट्रपतीची शपथ आणि कलम 69 काय सांगतो तर उपराष्ट्रपतीची शपथ. त्यानंतर कलम 70 काय सांगतो की इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीचे कार्य पार पाडणे. म्हणजे उपराष्ट्रपतींनी आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतींचे कार्य पार पाडणे असं कलम 70 सांगतो. आणि कलम 69 काय सांगतो तर उपराष्ट्रपतींची शपथ. सो आता ह्या कलमांचा आपण आढावा घेतला. आता यांना आपण लक्षात ठेवूया. त्याच पद्धतीने तशी राष्ट्रपतींची कलम लक्षात ठेवली. ठीक आहे. मग राष्ट्रपती आपण जर बघितला तर कोणत्या कोणत्या कलमांचा समावेश होतो तर कलम 52 ते 62 आणि कलम 72 कलम 123. ठीक आहे. ही मुख्यतः राष्ट्रपतींशी निगडीत कलम आहेत. बरोबर. त्याच प्रकारे उपराष्ट्रपतींशी निगडीत कोणती तर कलम 63 ते 70. इथे 69 झालंय ते मी 70 करून देईन. ठीक आहे. कलम 63 ते 70 ही उपराष्ट्रपतींशी निगडीत असलेली कलम आहेत. मग आपल्याला त्याच पद्धती लक्षात ठेवायचं म्हणजे कलम 63 आणि 70 यांच्या दरम्यान जर एखादा कलम आपल्याला विचारला किंवा आपल्या प्रश्नामध्ये जो कलम असेल तर लगेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा उपराष्ट्रपतींशी निगडीत कलम आहे. बरोबर. मग एवढा पॉईंट सुद्धा आपल्याला इलिमिनेशनसाठी महत्वाचा ठरेल. आपण त्याबद्दल आधीच बघितलं. ओके. आय होप तुम्हाला समजलं. मग कलम 63 काय सांगतो तर उपराष्ट्रपती. कलम 63 उपराष्ट्रपती असं वारंवार आपल्याला करून बघायचं आहे, लिहून बघायचं आहे. ठीक आहे. कलम 63 उपराष्ट्रपती. आता आपण काय केलं ह्यांना शॉर्ट नोट्स बनवल्या त्यामुळे आपण एका पेजमध्ये जरी अशा छोट्या छोट्या ट्रिक्स बनवून ती कलम लिहिली ना तरी एका पेजमध्ये तरी भरपूर कलम आपली बसतील आणि आपण कोणत्याही वेळी ती रिवाइज करू शकतो. म्हणून त्याच्या शॉर्ट कीवर्ड्स बनवायचे पण कधी समजून घेऊन मग कीवर्ड्स बनवायचे. ठीक आहे. मग कलम 63 उपराष्ट्रपती. कलम 64 काय राज्यसभा सभापती. म्हणजेच जो कोणी व्यक्ती उपराष्ट्रपती म्हणून निवडून येईल ते पदसिद्ध राज्यसभेचे सभापती असतील. हे लक्षात घ्यायचं. म्हणून कलम 64 राज्यसभा म्हणजेच उपराष्ट्रपती हे राज्यसभा सभापती असतील. ठीक आहे. सो इथे लक्षात ठेवायचं कारण कलम 63 ते 70 ही जी कलम आहेत उपराष्ट्रपतीशी निगडीत आहेत. ओके. म्हणून म्हणजे ह्यांच्या पुढे आपल्याला काय लावायचं आहे तर उपराष्ट्रपती. कलम 65 काय तर राष्ट्रपतींचे कार्य करणे कोण करतील उपराष्ट्रपती करतील. कलम 66 उपराष्ट्रपतींची निवडणूक. कलम 67 उपराष्ट्रपतींचा कार्यकाल. कलम 68 पद रिक्त होताना म्हणजे जेव्हा
उपराष्ट्रपतींचं पद रिक्त होतं त्यावेळी घ्यावयाची निवडणुकीचा कालावधी इथे कलम 68 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर कलम 69 काय दिसतं तर उपराष्ट्रपतींची शपथ, अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि कलम 70 आकस्मिक प्रसंग, अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचे ही उपराष्ट्रपती संदर्भातची कलम. ठीक आहे. तो आतापर्यंत आपण काय केलं तर भाग 5 ला सुरुवात केली. त्यानंतर भाग 5 मध्ये किती प्रकरण आहेत ते बघितलं. बरोबर, एकूण 5 प्रकरण आहेत आणि ती प्रत्येक प्रकरण कोणाशी निगडीत आहे हे आपण एक सेपरेट तिथे एक पॉईंट तिथे करून ठेवला होता PDF मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण कार्यकारी विभाग बघितले, कायदे मंडळाचे घटक बघितले. बरोबर, राष्ट्रपती संदर्भाची कलम बघितली. मग जर आपल्याला विचारलं राष्ट्रपती संदर्भात कोणती कोणती कलम आहेत तर कलम 52 ते 62 आणि 72 आणि 123 हे आपल्या सोयीसाठी लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आपल्या सोयीसाठी म्हणजे आपल्याला ओळखता आली पाहिजेत कोणती कलम कुठे आहे. ठीक आहे. त्यानंतर मग कलम उपराष्ट्रपती संदर्भातची कोणती कलम आहेत 63 ते 70 हे आपण आता सांगू शकतो. त्यामुळं जर आपल्याला आता कधी काही प्रश्न दिला आणि बाय चान्स जर आपण विसरलो परंतु आपल्याला ते डिवायडेशन लक्षात आहे, हे ग्रुप आपण केले ते लक्षात आहे की कलम 52 ते 62 राष्ट्रपतीशी निगडीत आहेत, कलम 63 ते 70 हे उपराष्ट्रपतीशी निगडीत आहेत. असं जरी आपल्याला लक्षात राहिलं तरी पण बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपण काय करू शकतो किंवा त्यावर आलेला प्रश्न आपण बऱ्यापैकी बरोबर सोडवू शकतो. ठीक आहे. तर हे अनुभवाचे बोल आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मी तयारी केली, त्यामुळं ह्या कलमांवर मला सगळेच प्रश्न माझे जवळजवळ बरोबर येतात. आणि रिसेंटली मी सांगितलं की गट क ची जी परीक्षा झाली मुख्य परीक्षा त्याच्यामध्ये 6 प्रश्न आपल्याला कलमांवर आले होते आणि हे 6चे 6 प्रश्न माझे बरोबर आले. का तर मी अशा पद्धतीने यांचा अभ्यास केला होता. ठीक आहे. त्यानंतर मग कलम 71 हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघांशी निगडीत आहे. बरोबर, म्हणजेच काय तर कलम 71 काय सांगतो जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधी किंवा त्यांच्याशी निगडीत काही ऑब्जेक्शन आले तर त्या बाबी कशा पद्धतीने हाताळाव्या हे कलम 71 सांगतो. ठीक आहे. जेव्हा डिटेलमध्ये ह्या कलमांचा अभ्यास केला जाईल त्यावेळी आपल्याला मग कलम 71च्या डीप मध्ये समजेल की कोणत्या कोणत्या तरतुदी आहेत. ठीक आहे. मग त्याच्यावर निर्णय कोण देतो. सो कलम 71 राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी संबंधीच्या किंवा तिच्याशी निगडीत बाबी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. तर कलम 71 काय म्हणतो तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी संबंधी बाबी एवढं आपण कीवर्ड बनवून त्याचा लक्षात ठेवला तरी चालेल. त्यानंतर कलम 73 हा संघराज्याच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती दाखवतो आणि या कलमावर अजूनपर्यंत तरी प्रश्न पडलेला नाहीये, परंतु आपल्याला माहिती आहे की आयोग ट्रेंड चेंज करतोय म्हणून हा सुद्धा कलम आपल्याला माहिती पाहिजे. कलम 73 काय सांगतो तर संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. कलम 73 संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. ओके. सो अशा पद्धतीने आपण हे जे आहेत हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित प्रकरण 1 मधली कलम यांचा आढावा घेतलेला आहे. ठीक आहे. सो आता काय करायचं आहे म्हणजे तुम्ही सुरुवातीला म्हणजे तुमची पहिली 1 ते 51A कलम चांगल्या प्रकारे पाठ झालेत. जर तुम्ही आपल्या सिरीजला फॉलो करताय तर आतापर्यंत तुमचे 1 ते 51 चांगल्या प्रकारे तुम्ही पाठ केले असतील. बरोबर. आता आपल्याला पुढची कलम पाठ करायची. पुढच्या आपल्या शेड्यूलमध्ये काय असलं पाहिजे तर ही जी सुरुवातीची कलम आहेत म्हणजे कलम 52 ते 73 ही आपण आधी पाठ करायची. म्हणजे आज जर कलम आपण 52 आणि 73 पाठ केली तर उद्या त्यांनाच रिवाईज करायचं, पुढे हात घालायचा नाही. बरोबर. म्हणजे लेक्चर तुम्ही करायचं आहे पण जेव्हा आपण पाठ करतो तो पाठांतर करताना अशा पद्धतीने करायचं आहे की कलम 52 ते 73 पर्यंत कलम पाठ केली तर आज तो उद्या सुद्धा त्यांनाच पाठ करायचं आहे. ठीक आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला भूक लागते म्हणून आपण महिन्याभराचं एकदाच खात नाही, आपण हळूहळू खातो. बरोबर. मग हे पण त्याच पद्धतीचं आहे. बरोबर. हळूहळू खायचं म्हणजे हळूहळू कलम पाठ करायची, ती पचवायची, मग पुढचं खायचं म्हणजेच पुढची कलम घ्यायची. ठीक आहे. आय होप की तुम्हाला समजले. म्हणजे हा जो नियम आहे ना हा आपल्या स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक विषयाशी लागू ठरतो, प्रत्येक पुस्तकाशी प्रत्येक सब्जेक्टशी लागू ठरतो. म्हणजे पूर्ण पुस्तक कधीच एका वेळी करायचं नाही तर शॉर्ट मध्ये त्याला डिवाइड करायचं आणि शॉर्ट मध्ये पूर्ण करायचं. बरोबर. म्हणजे आपण जो समजा एम लक्ष्मीकांत आपण वापरतो तो भला मोठा पुस्तक आहे, खूप डिटेलमध्ये गोष्टी दिल्यात. मग पूर्णच्या पूर्ण एम लक्ष्मीकांत 4-5 दिवसात वाचून काढायचं नाही. तर काय करायचं पहिला प्रकरण तोच चांगल्या प्रकारे वाचायचा, चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा, त्याचा पूर्णपणे नोट्स करायच्या, त्याच्या कीवर्ड्स लक्षात ठेवायचे, शॉर्ट्स करायचा. हे झालं की ते रिवाइज करून तो पूर्णपणे त्याला आपण मगअप केला की मग पुढच्या प्रकरणाला जायचं. कारण आपण जेव्हा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करतो तर आज सुरुवात केली आणि पुढच्या महिन्यात एक्झाम द्यायची आहे असं नाही. ठीक आहे. ही स्पर्धा परीक्षा आहे आणि ज्याची अशी समज असेल की मी 4 महिन्यात पूर्ण अभ्यास कव्हर करेल आणि एक्झाम देऊन पास होईल, पॉसिबल नाहीये.
कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. इथे कंटिन्युटी, डेडिकेशन आणि पेशन्स ठेवून 1 ते 1.5 वर्ष कंटिन्यू अभ्यास करावा लागतो. तेव्हा कुठं आपल्याला प्रत्येक विषयाची समज येते, प्रत्येक प्रश्न त्याची विषयाची जी डीपनेस, त्याची डिफिकल्टी लेवल समजते आणि मग कुठे आपण एक्झामसाठी प्रिपेअर होतो. ठीक आहे, म्हणून ह्या एक्झामचा एक स्टँडर्ड आहे आणि त्या स्टँडर्डनेच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आय होप की तुम्हाला समजलंय. नुसतंच आपण सांगू शकतो की आज मी 4 महिने अभ्यास केला आणि 4 महिन्यानंतर कुठलीही एक्झाम आली आणि मी तिचा फॉर्म भरेल, मी तिची पोस्ट काढेल, पॉसिबल नाहीये. सगळ्यात पहिलं म्हणजे बरेचशी मुलं हीच चुकी करतात की ते सिलेबस पहिला कव्हर करत नाही, आपला जो स्टडी आहे तो कव्हर करत नाही आणि एक्झामच्या मागे धावतात आणि मग जेव्हा फेलियर येतं तेव्हा डिप्रेशन आणि ह्या गोष्टी येतात. परंतु जो प्रॉपर अभ्यास करतो, स्ट्रॅटेजिकली अभ्यास करतो, तो सगळ्या पहिल्या आधी परीक्षेला समजून घेतो, तो आधी सिलेबस समजून घेतो, PYQ अनालिसिस करतो आणि त्या पद्धतीने अभ्यास करून 1 ते 1.5 वर्ष परीक्षेचा विचारच करत नाही. आणि पूर्ण अभ्यास झाला की मग तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, तुम्ही 100% त्याच्यामध्ये मेरिटला याल, ती पोस्ट काढून बाहेर पडाल. परंतु आधी घाई करायची नाही. ठीक आहे, सॉरी थोडा वेळ घेतला, परंतु हे सांगणं गरजेचं आहे कारण आपल्यापैकी बरेचसे इवन आधी मीही ही चुकी केलेली आहे. सो सांगतोय. सो त्यानंतर मग कलम मग काय करायचं आपल्याला, कलम 52 ते 73 पर्यंतची कलम सगळी तोंडपाठ करून टाकायची. त्यानंतर ती लिहून बघायची, आपल्याला येतात की नाही बघायची, पाठ करायची आणि मग आपल्याला जेव्हा कॉन्फिडन्स येईल की नाही आता मला चांगल्या प्रकारे माझी ही कलम लक्षात राहिली, मी आता पुढची कलम घेतो. आणि मग त्याच्यानंतर सुद्धा थोडे दिवस गेले की पुन्हा ती कलम परत रिवाईज करायची. ठीक आहे, कारण आपल्या स्पर्धा परीक्षेचा मूल मंत्र आहे कमी वाचा पण जास्त वेळा रिवाईज करा. ठीक आहे, कमी वाचा पण जास्त वेळा रिवाईज करा, हेच आपल्या यशाचं मूलमंत्र आहे. सो त्याच्यानंतरची जी कलमं आहेत पुढे 73 नंतरची म्हणजे 74 पासून पुढे, तर ही जी कलमं आहेत ही आपण सुद्धा वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड केलेली आहेत आपल्या सोयीसाठी. इथे घटनेमध्ये डिवायडेशन हे दिलेलं नाही, हे फक्त आपल्याला पाठ करायचे आहेत म्हणून समजून घ्यायचे आहेत. कोणत्या कलमात काय तरतूद दिल्यात हे समजून घ्यायचं आहे म्हणून त्यांना मी वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण लक्षात ठेवू. त्यानंतर नेक्स्ट जी कलमं आहेत ही केंद्रीय मंत्र्यांशी संदर्भात आहेत, म्हणजे जे मंत्रिमंडळ मंत्री परिषद आहे त्याच्याशी संदर्भात जी कलमं आहेत. तर कोणती तर कलम 74 आणि कलम 75. ठीक आहे, केंद्रीय मंत्र्यांच्या संदर्भात ही 2च कलमं आहेत घटनेमध्ये की त्याच्याशी जे मंत्री परिषद आणि मंत्र्यांसंदर्भाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. ठीक आहे, मग कलम 74 काय सांगतो की राष्ट्रपतीस सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असेल. ठीक आहे, मग घटनेत कोणता कलम मंत्री परिषदेच्या संदर्भात तरतूद देतो तर कलम 74. तर बघा कलम 74 काय सांगतोय, राष्ट्रपतीस सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद. सो कलम 74ची आपण शॉर्ट बनवली, राष्ट्रपती सहाय्यास मंत्री परिषद. लक्षात ठेवायचं कलम 74 राष्ट्रपती सहाय्यास मंत्री. त्यानंतर कलम 75 मग मंत्र्यासंदर्भात इतर तरतुदी. कलम 75 काय तर मंत्र्यासंदर्भात इतर तरतुदी म्हणजे ही जी मंत्र्यांची नियुक्ती आहे, मंत्र्यांची शपथ आहे, या सगळ्या गोष्टी, मंत्र्यांचा कालावधी, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी कलम 75 मध्ये नमूद केलेल्या आहेत. सो जेव्हा आपण मंत्रिमंडळ किंवा प्रधानमंत्री यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू त्यावेळी त्या गोष्टी आपल्याला समजून येतील किंवा ऑलरेडी तुम्हाला त्या माहित असतील. मग कलम 74 काय सांगतो तर राष्ट्रपतीच्या सहाय्यास मंत्री परिषद असणार आहे आणि कलम 75 मंत्र्यांच्या तरतुदी. कलम 75 काय म्हणतो मंत्र्यांच्या तरतुदी. सो ही 74 आणि 75 चांगले लक्षात ठेवायचे कारण एक्झाम मध्ये यावर प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यानंतर महत्वाचा भाग येतो तो म्हणजे महान्यायवादी. सो महान्यायवादी संदर्भात म्हणजे भारताचे जे महान्यायवादी संदर्भात त्यांच्यातील कलम एकच आहे आणि या कलमावर वारंवार प्रश्न विचारले जातात. कलम 76 कशाच्या निगडीत आहे किंवा भारताचे न्यायवादी यांच्याशी संदर्भात असलेले कलम घटनेतील कोणतं हे ओळखा. डायरेक्टली प्रश्न येतो किंवा जोड्या लावण्यासाठी सुद्धा प्रश्न येतात. म्हणजे बघा कलम 73, 74, 75, 76 म्हणजे ही सगळी कलमं आहेत, यांच्यावर वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न येतात. एक तर जोड्या लावण्यासाठी प्रश्न येतात, त्यानंतर डायरेक्टली त्या कलम कोणता आहे म्हणून विचारला जातं किंवा मग एखादी तरतूद दिली असते ती कोणत्या कलमामध्ये विचारलेली आहे हे दिलं जातं. ठीक आहे, सो म्हणून आपल्याला अशा अँगलनी हे कीवर्ड सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे आपण जेव्हा जोड्या येतील तेव्हा त्या कीवर्ड्सच्या आधारे आपण काय करू शकतो योग्य जोड्या लावू शकतो. सो महान्यायवादीशी संदर्भात कलम कोणता आहे तर कलम 76 भारताचे महान्यायवादी. कलम 76 भारताचे महान्यायवादी. कलम 76 भारताचे महान्यायवादी लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 77. कलम 77 काय सांगतो तर भारत सरकारचे कामकाज चालवणे. मग त्याची शॉर्ट ट्रिक्स आपण बनवली कलम 77 भारताचे कामकाज. ठीक आहे, म्हणजे
जे मंत्रिमंडळ आहे, राष्ट्रपती आहेत, यांच्यातर्फे भारत सरकारचे कामकाज चालवणे आणि त्या तरतुदी या कलम 77 मध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर मग पुढचा महत्वाचा जो कलम आहे की तो नेहमी म्हणजेच आपण बघू शकतो तर कलम 74, कलम 75, कलम 76 आणि कलम 78 या जोड्या लावांमध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचप्रकारे डायरेक्ट वन लाइनर क्वेश्चन मध्ये सुद्धा दिसून येतात. सो ह्यांना चांगल्या प्रकारे करायचं. कलम 74 काय म्हणतो तर मंत्री परिषदे संदर्भात कलम 74 आहे. त्यानंतर कलम 75 काय आहे तर मंत्र्यांसंदर्भात तरतुदी. कलम 76 भारताचे महान्यायवादी आणि कलम 78 हे पंतप्रधानांच्या कर्तव्याशी संदर्भात आहे. म्हणजेच काय तर राष्ट्रपतीला माहिती देण्याविषयीची पंतप्रधानांची कर्तव्य, म्हणजे जी पण निर्णय घेतले जातात मंत्रिमंडळातून त्याची माहिती राष्ट्रपतींना पुरवणे हे पंतप्रधानांचं कर्तव्य असेल असं घटनेच्या कलम 78 मध्ये नमूद केलेलं आहे. म्हणून कलम 78 काय तर पंतप्रधानांची कर्तव्य. कलम 78 पंतप्रधानांची कर्तव्य लक्षात घ्यायची. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा जो प्रकरण 1 आहे, ठीक आहे, याला आपण वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड करून अभ्यासलं. म्हणजे पहिलं तर काय केलं आपण राष्ट्रपती. प्रकरण 1 मध्ये आपल्याला माहिती आहे की 52 ते 78 पर्यंतची कलम दिलेली आहेत, बरोबर. पण आपल्या सोयीसाठी आपण त्यांना वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड केलं. कोणते तर मग राष्ट्रपती मग लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की कलम 52 ते 62 संदर्भ मधल्या ज्या कलम आहेत ते राष्ट्रपतींशी निगडीत आहेत. त्यानंतर 72 आणि 123 राष्ट्रपतींशी निगडीत आहे. त्यानंतर मग पुढे बघितलं तर उपराष्ट्रपती. मग कलम 63 ते कलम 70 पर्यंत उपराष्ट्रपतींची तरतुदी आहेत, बरोबर. त्याच्यानंतर मग काही तरतुदी आहेत ते म्हणजे की जे कलम 71 आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी संदर्भात काही जर ऑब्जेक्शन किंवा काही प्रसंग आले तर त्या कशा पद्धतीने हाताळल्या जातील त्याच्या बाबी 71 मध्ये दिलेल्या आहेत, बरोबर. हे लक्षात ठेवलं. त्याच्यानंतर कलम 73 आणि 74 हे मंत्र्यांसंदर्भात आहे. ठीक आहे सर. कलम 74 आणि 75. ठीक आहे. 72 आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपतीचा क्षमा करण्याचा अधिकार. ठीक आहे. आणि केंद्रीय मंत्र्यांसंदर्भात कलम 74 आणि 75 ही कलम आहेत. त्यानंतर कलम 76 महान्यायवादी, कलम 78 पंतप्रधानांची कर्तव्य. अशा पद्धतीने ही मेन कलम चांगल्या पद्धतीने पाठ करायची आहेत. आणि बघा आता म्हणजे एवढी कलम म्हणून तुमच्या मनात सहसा विचार येईल की एवढी कलम कशा पद्धतीने मी लक्षात ठेवू, खूप कठीण आहेत, मला नाही होणार. परंतु तो विचार करायचाच नाहीये. छोट्या छोट्या म्हणजे सुरुवात करायची आहे. होतील जेव्हा तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, चारदा रिवाइज करता ही ऑटोमॅटिकली आपल्या लक्षात राहायला सुरुवात होतात. फक्त आपण निगेटिव्ह थॉट आणायचा नाही की माहीत होणार नाही, ते होतील बरोबर, मी करू. फक्त एवढाच अप्रोच ठेवायचा की मी पाठ केल्याशिवाय सोडणार नाही. ठीक आहे. ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहील. आणि एकदा का चांगल्या पद्धतीने लक्षात राहिली की तुम्हाला फक्त त्याच्यावर थोडी थोडी नजर फिरवत राहायची आहे की ते चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात राहतील. ठीक आहे. आणि मग जेव्हा याचा फायदा आपल्याला एक्झाम मध्ये होईल ना, हे जे एफर्ट्स आपण टाकतोय, हे ज्या आपण आता वेगवेगळे थिंकिंगने विचार करून बघतो, ह्या एफर्ट्सचा जेव्हा आपल्याला एक्झाम मध्ये फायदा होतो ना, त्यावेळेचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो. ठीक आहे. तो अनुभव घ्या. ठीक आहे. मी घेतलेला आहे. आणि ज्यावेळी मी एक्झाम सेंटरमधून बाहेर आलो आणि त्या कलमांचा म्हणजे 6 प्रश्न मला आले तेव्हा मला म्हणजे ती जी मी केलेली मेहनत ती कुठेतरी म्हणजे त्याचा मला फळ मिळालं असं मला वाटलं होतं. ठीक आहे. कारण मी ही जी सगळी कलमं एक 4 ते पेजमध्ये सगळे कीवर्ड्स करून ते ठेवली होती आणि त्यांना मी कंटिन्यू रिवाइज करायचो आणि त्याचा मला नक्कीच फायदा झाला. सो तुम्हालाही त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण भाग 5 मधलं प्रकरण 1 चांगल्या प्रकारे समजून घेतलं आहे. ठीक आहे. ती कशा पद्धतीने लक्षात ठेवायची हे सुद्धा समजून घेतले. आता इथून पुढे जबाबदारी तुमची की ते कलम कशा पद्धतीने आपले पाठ होतील. ठीक आहे. नक्की प्रत्येकाने पाठ करायचे, कारण आपण बघितलं की जे कलम जेवढे आपण बघितलीत ना त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत आणि भविष्यात प्रश्न येतील. आणि सुरुवातीला मी तुम्हाला एक प्रश्न दाखवला की रिसेंटली म्हणजे 2023च्या गट ब च्या परीक्षेमध्ये जी राज्य सरकार आहे. ठीक आहे. सो विधानसभेच्या मध्ये जी संसदेत तरतुदी आहेत, बरोबर, म्हणजे भाग 6 मध्ये त्यावर प्रश्न विचारला होता आणि आधी त्या भागावर कधी प्रश्न आलेला नव्हता. हा लेटेस्ट आयोगाने टाकलेला आहे. म्हणजे आयोग काय करतोय तर आपला ट्रेंड चेंज करतोय. म्हणजे जे विचारलेलं नाहीयेत त्यांच्यावर प्रश्न विचारते. म्हणून आपल्याला त्यावर सुद्धा फोकस ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो त्यानंतर आपण बघूया प्रकरण 2. प्रकरण 2 हे कशाशी निगडीत आहे तर संसद आहे.
म्हणजे संसदेच्या सगळ्या कार्यपद्धती, संसदेची रचना, संसदेचे पीठासीन अधिकारी, संसदेचे सदस्य, त्यांचे हक्क, संसदेमधील जे आपण विधेयक पारित करण्याच्या ज्या पद्धती आहेत, बरोबर, त्यानंतर संसदेचं कामकाज, याच्याशी संदर्भात जी कलमं आहेत, ज्या तरतुदी आहेत, या प्रकरण 2 मधील कलम 79 ते 122 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. मग आपली लक्षात ठेवायची सुरुवात इथूनच होते. प्रकरण 1 जसं आपण बघितलं कार्यकारी विभागाच्या संदर्भात आहेत कलम 52 ते 78, बरोबर. तसं आपण सुरुवात इथून करायची आहे. प्रकरण 2 हे संसदेशी निगडीत आहे आणि त्याच्यामध्ये कलम 79 ते 122 कलम येतात. हा पहिला पाठ करण्याचा मुद्दा. ओके. त्यानंतर मग पुढे पहिलं हे पाठ करायचं, मग पुढचं पाठ करायला सुरुवात करायची. मग ह्या 1 बाय 1 ही कलम आपण बघूया. तर मग कलम 79 काय सांगतो, तर संसदेची रचना. कलम 79 काय सांगतो, संसदेची रचना. तर ठीक आहे. आता ह्यांना आपण शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकत नाही, कारण हे ऑलरेडी शॉर्टमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. कलम 79 संसदेची रचना, कलम 79 संसदेची रचना. आता बघा लक्षात ठेवायला किती सोपं आहे. आपण जर कलम 78 लक्षात ठेवला ना, कलम 78 काय आहे, तर पंतप्रधानांची कर्तव्य, बरोबर. मग त्याच्यानंतर जी पुढे कलम चालू होतात ना, ती संसदेसंदर्भात असतात. आणि संसदेमध्ये पहिली 3 कलम ही संसदेच्या रचनेशी संदर्भात आहेत. संसदे या प्रकरणामध्ये पहिली 3 कलम संसदेच्या रचनेशी संदर्भात आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की संसदेमध्ये काय असतं, राज्यसभा आणि लोकसभा. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह म्हणून ते आधी येतं आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह म्हणून नंतर येतं. मग त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं, कलम 79 जर संसदेची रचना दाखवतो, तर कलम 80 काय सांगतो, राज्यसभेची रचना. मग राज्यसभा का, तर वरिष्ठ सभागृह आहे म्हणून ते आधी, बरोबर. मग इथून आपल्याला आपली कन्फ्युजन होणार नाही, बरोबर. आणि मग कलम 81 लोकसभेची रचना. कलम 79 संसदेची रचना, कलम 80 राज्यसभेची रचना आणि कलम 81 लोकसभेची रचना. ठीक आहे. म्हणून कलम जे 79 ते 81 हे संसदेच्या रचनेशी संदर्भात आहेत. तर आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने वरती नोट सुद्धा टाकू शकतो की इथे काय दिलेलं आहे, हे रचनेशी संदर्भात आहे, बरोबर. ठीक आहे. त्यानंतर मग कलम 82. कलम 82 काय सांगतो, तर प्रत्येक जनगणनेनंतर पुनःसमायोजन. म्हणजे काय, की जेव्हा जनगणना होईल तेव्हा जे मतदारसंघ आहेत त्यांची पुनर्रचना करायची. म्हणजे कलम 82 काय सांगतो, तर जनगणनेनंतर पुनर्रचना. जनगणनेनंतर पुनर्रचना कोण सांगतो, कलम 82. कलम 82 जनगणनेनंतर पुनर्रचना. त्यानंतर कलम 83. कलम 83 काय सांगतो, तर संसदेच्या सभागृहांचा कालावधी. संसदेच्या सभागृहांचा कालावधी. मग आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवतो, कलम 88 गृहकाल. कलम 88 गृहकाल. गृहकाल म्हणजेच काय, तर संसदेच्या सभागृहांचा कालावधी. कलम 83 गृहकाल. कलम 83 गृहकाल. त्यानंतर कलम 84. कलम 84 काय सांगतो, तर संसद सदस्यत्वाकरिता अर्हता. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला संसद सदस्य व्हायचं आहे त्याच्यासाठी काय अर्हता लागतील, ते म्हणजे काय वय, भारताचा नागरिक लागेल, ते त्यानंतर अजून कोणत्या तरतुदी लागतील आपल्याला, हे सगळं नमूद केलेलं आहे कलम 84 मध्ये. ठीक आहे. मग संसद सदस्यांना म्हणजे इथे राज्यसभा आणि लोकसभा या दोघांच्या सदस्यत्वाकरिता अर्हता दिलेल्या असतील. ठीक आहे. म्हणून कलम 84 काय म्हणतो, सदस्य अर्हता. कलम 84 सदस्य अर्हता. त्यानंतर कलम 85. कलम 85 काय, तर संसदेची अधिवेशने, तहकुबी आणि विसर्जन. म्हणजे संसदेमध्ये जे अधिवेशने होतात त्यानंतर अधिवेशनांची जी तहकुबी होते आणि संसदेचं विसर्जन म्हणजे जे लोकसभा आहे त्याचं विसर्जन होतं, या संदर्भाच्या तरतुदी कुठे दिल्या आहेत, कलम 85 मध्ये. ठीक आहे. कलम 85 मध्ये. सो बघा, आपण जेव्हा पॉलिटीचा अभ्यास करतो तेव्हा ह्या वेगवेगळ्या आपण बघतो संसदेच्या अधिवेशने घेण्याच्या ज्या नियम आहेत, त्या गोष्टी आहेत, तहकुबी, विसर्जन कशा पद्धतीने होतं, तर ह्यांचं मूळ कुठं आहे, घटनेमध्ये. म्हणजे घटनेत ही तरतूद दिलेली आहे आणि मग त्या तरतुदींचं पालन करण्यासाठी मग हे सगळे काय केलेत, नियमावली बनवलेलं आहे. म्हणून आपल्याला घटनेचा चांगल्या प्रकारे अभ्यास पाहिजे आणि घटनेवर जास्त प्रश्न. मग कलम 85 काय सांगतो, तर अधिवेशने आणि विसर्जन. आपल्याला लक्षात ठेवायचं ना, कीवर्ड लक्षात ठेवायचे. कलम 85 अधिवेशने आणि विसर्जन. मग कोणाची अधिवेशने, तर संसदेची. कारण आपल्याला माहिती आहे कलम 79 ते 122 ही सगळी कलमं संसदेशी निगडीत आहेत. ठीक आहे. संसदेशी निगडीत आहेत आणि त्यात पण सुरुवातीची जी कलमं आहेत ही संसदेची रचना याच्या संदर्भात आहे. संसदेची रचनाशी संदर्भात ही जी कलमं आहेत हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग कलम 85 अधिवेशन आणि विसर्जन. त्यानंतर कलम 86 आणि कलम 87 ही राष्ट्रपतींच्या संसदेतील अधिकाराशी संदर्भात आहेत. कलम 86
आणि 87 इथे सुद्धा आपण डिवायडेशन म्हणजे एक पॉईंट लिहू शकतो की ह्या कलमांचा संबंध कोणाशी आहे, तर राष्ट्रपतींचा संसदेशी अधिकाराशी संदर्भात आहे. म्हणजेच काय, तर संसदेसमोर भाषण कर, कलम 86 काय म्हणतो, संसदेसमोर भाषण करण्याचा आणि गृहांना संदेश देण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. म्हणजे राष्ट्रपती संसदेच्या सभागृहांसमोर भाषण करतात आणि गृहांच्या कामानिमित्त जे पण संदेश देण्याचा जो अधिकार आहे तो कलम 86 अंतर्गत राष्ट्रपतींना प्राप्त आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि कलम 87 काय म्हणतो, तर राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण. ठीक आहे, मग कधी कधी विशेष संसदेचे अधिवेशन जेव्हा होतं त्यावेळी विशेष याच्या वेळी राष्ट्रपती अभिभाषण करतात. सो हे ती कलम आहे, कलम 87च्या अंतर्गत दिलेलं आहे. म्हणून कलम 86 संसदेतील राष्ट्रपतींचे भाषण, ठीक आहे, किंवा संदेश. त्यानंतर कलम 87 काय, तर राष्ट्रपती अभिभाषण. ठीक आहे, मग राष्ट्रपती दरवर्षी संसदेचे जेव्हा पहिले अधिवेशन होतं त्यावेळी अभिभाषण करतात. त्याच प्रकारे जेव्हा नवीन निवडणूक होऊन जेव्हा नवीन मंत्रिमंडळ किंवा नवीन सभागृह बसतो त्याच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी राष्ट्रपती अभिभाषण करतात. ठीक आहे, सो 86 संसदेत राष्ट्रपतींचे भाषण आणि कलम 87 राष्ट्रपतींचे अभिभाषण. ठीक आहे, सो अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 88. ठीक आहे, सो कलम 88 मंत्री आणि महान्यायवादी यांचे गृहासंदर्भातचे हक्क याच्यात दिलेले आहे. ठीक आहे, कलम 88 8 मंत्री व महान्यायवादी यांचे हक्क अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. कलम 88 मंत्री व महान्यायवादी यांचे हक्क. ठीक आहे, वन टाइम रिडिंगमध्ये हे पाठ होणार नाही. एक आपला सेशन झाल्यानंतर तुम्हाला याच्यावर वर्क करावं लागणार आहे, तुमच्या पद्धतीने ज्या कीवर्ड्स बनवावे लागणार आहेत आणि त्या पाठ कराव्या लागणार आहेत. आणि जर आपल्याला मार्क्स पाहिजेत तर हे आपल्याला करायलाच लागेल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण संसदेमधील जे संसदेच्या रचनेसंदर्भात ज्या गोष्टी आहेत ते कलम आहेत त्यांचा आढावा घेतलेला. त्यानंतर मग प्रकरण 2 मधील जी पुढची कलम आहेत म्हणजे कलम 89 ते 97. ठीक आहे, कलम 89 ते 97 ही संसदेच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी संदर्भात आहे. जसं आपण बघितलं प्रकरण 2 मध्ये कलम 79 ते 88, कलम 79 ते 88 ही जी कलमं आहेत ही संसदेच्या रचनेशी संदर्भात आहेत, संसदेच्या कार्यकालाशी संदर्भात आहेत. बरोबर, त्याच पद्धतीने कलम 89 ते 97 ही जी कलमं आहेत संसदेच्या पीठासीन अधिकाराच्या संदर्भात आहेत. मग पीठासीन अधिकारी म्हणजे कोण, तर लोकसभेमध्ये सभापती आणि उपसभापती आणि राज्यसभेमध्ये उपाध्यक्ष. कारण अध्यक्ष येणार नाहीत, कारण आपण ऑलरेडी बघितलंय कलम 64 नुसार उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ठीक आहे, मग त्यानंतर काही जे अध्यक्ष राज्यसभेचे जे अध्यक्ष त्यांचे अधिकार सुद्धा ह्याच्यात दिलेले आहेत ते आपण बघूया. तर बघा, राज्यसभेचे पीठासीन अधिकारी कलम 89 ते 92. ठीक आहे, मग सुरुवातीला आता बघा पीठासीन अधिकारी कुठे आहेत, कलम 89 ते 97. ओके, परंतु ह्याच्यामध्ये पण 2 भाग येतात. एक राज्यसभेचे पीठासीन अधिकारी आणि त्यांच्या तरतुदी, त्याच्यानंतर दुसरं येतं लोकसभेचे पीठासीन अधिकारी आणि त्यांच्या तरतुदी. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही फक्त पाठ करायचं काम करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी कोणत्या तरतुदी दिल्या त्याचं मी हे PDF मध्ये चांगल्या प्रकारे नमूद केलेलं आहे आणि जर एखादं मिस झालंय तर ते मी बोलताना सांगतो. ठीक आहे, मग कलम 89 काय सांगतो, तर कलम 89 राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. कलम 89 काय म्हणतो, राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे की राज्यसभेचे अध्यक्ष हे म्हणजे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे अध्यक्ष असतात आणि मग उपाध्यक्षांसाठी मतदान केलं जातं. मग त्याची तरतुदी इथे कलम 89 मध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर कलम 90 काय म्हणतो की उपाध्यक्षपद रिक्त होणे, उपाध्यक्षाचा राजीनामा व पदच्युती. ठीक आहे, सो कलम 90 काय म्हणतो की उपाध्यक्षपद रिक्त होणं, उपाध्यक्षाचा राजीनामा आणि पदच्युती. कारण इथे अध्यक्षाचं दिलेलं नाहीये, कारण अध्यक्ष कोण असतात, उपराष्ट्रपती असतात. ठीक आहे, सो मग उपाध्यक्षपद रिक्त होणं, त्यानंतर उपाध्यक्षांचा राजीनामा व पदच्युती हे कलम 90 मध्ये दिलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. मग त्याची शॉर्ट ट्रिक्स आपण बनवली. कलम 90 काय म्हणतो, पदरिक्त, राजीनामा आणि पदच्युती. कलम 90 काय म्हणतो, पदरिक्त, राजीनामा आणि पदच्युती कोणाची, तर राज्यसभेच्या उपाध्यक्षांची. ठीक आहे, राज्यसभेच्या उपाध्यक्षांची. कारण आपल्याला माहिती आहे की कलम 89 ते 92 हे राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या संदर्भात आहे. ठीक आहे, आधी आपण हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण हे लक्षात ठेवायचं आणि मग पुढे कलमांना लक्षात घ्यायला सुरुवात करायची. ठीक आहे, त्यानंतर मग कलम 91 काय म्हणतो की अध्यक्ष म्हणून काम करणे किंवा त्याच्या पदाची कर्तव्य बजावणे
या संदर्भात उपाध्यक्ष किंवा इतर व्यक्तींचा अधिकार. म्हणजेच काय की ज्यावेळी अध्यक्ष गैरहजर असतात किंवा अध्यक्ष आपली कामं बजावण्यासाठी असमर्थ असतात त्यावेळी उपाध्यक्ष किंवा उपाध्यक्षही नसेल त्यावेळी इतर व्यक्ती काय होऊ शकतात, अध्यक्ष म्हणून कामकाज पाहू शकतात. या संदर्भाच्या तरतुदी कलम 91 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 91 ला आपण शॉर्टमध्ये केलं उपाध्यक्ष व सदस्यांचे अध्यक्षपदावर हक्क. ठीक आहे. मग कोणते हक्क, तर जेव्हा अध्यक्ष गैरहजर असतो किंवा त्याचे कार्य तो बजावण्यास असमर्थ असतो त्यावेळी उपाध्यक्ष किंवा इतर व्यक्ती अध्यक्ष होऊ शकतात. हे हक्क कलम 91 मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 92. कलम 92 काय सांगतो, तर बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांनी सभागृहाचे अध्यक्षस्थान न भूषवणे. कलम 91 काय सांगतो, 92 काय म्हणतो, बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना म्हणजे जेव्हा जे अध्यक्ष आहेत किंवा उपाध्यक्ष आहेत यांच्यावर अविश्वास ठराव म्हणजेच काय त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा ठराव जेव्हा त्या सभागृहामध्ये प्रलंबित असतो किंवा चालू असतो त्यावेळी ते त्या सभागृहाचे अध्यक्षस्थान स्वीकारणार नाहीत अशी क्लिअर तरतूद कलम 92 मध्ये दिलेली आहे. म्हणून कलम 92 आपल्याला शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे. बडतर्फी वेळी अध्यक्षस्थान न भूषवणे. ठीक आहे, बडतर्फी वेळी अध्यक्षस्थान न भूषवणे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे कलम 89 ते 92 राज्यसभेच्या पीठासीन अधिकाराच्या संदर्भात आहेत. तसेच लोकसभेचे पीठासीन अधिकारी कलम 93 ते 92 या तरतुदी सेम आहेत. ठीक आहे, फक्त कलम 89 ते 92 राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या संदर्भात आहेत आणि 93 ते 97 ते 96 ही जी कलमं आहेत ही लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याच्या संदर्भात आहेत. इथे 96 करायचं राहिलं तर लक्षात घ्या. कलम 93 काय म्हणतो, तर लोकसभेचे सभापती व उपसभापती. जसं कलम 89 म्हणतो राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, तसंच कलम 93 काय म्हणतो लोकसभेचे सभापती व उपसभापती. ठीक आहे. कलम 94 काय म्हणतो, सभापती व उपसभापतीचे पद रिक्त होणे, त्यांचा राजीनामा व पदच्युती. ठीक आहे, म्हणजे सेम कलम 90 सारखं की कलम 94 काय म्हणतो, पद रिक्त होणं, राजीनामा आणि पदच्युती. ठीक आहे. त्यानंतर कलम 95 ठीक आहे काय म्हणतो, सभापती म्हणून काम करणे किंवा त्याच्या पदाची कर्तव्य बजावणे या संदर्भात उपसभापती किंवा इतर व्यक्तींचा अधिकार. बरोबर, तोच आपण 91 मध्ये बघितला होता राज्यसभेच्या अध्यक्षांसंदर्भात. आणि हा कलम 95 काय, तर लोकसभेच्या सभापती संदर्भात. ठीक आहे. मग कलम 95 काय, तर उपसभापती व सदस्य यांचे सभापती पदाचा हक्क. अशा पद्धतीने आपण याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम 96 काय म्हणतो, तर बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना सभापती किंवा उपसभापती यांनी अध्यक्षस्थान न भूषवणे. ठीक आहे. म्हणून काय कलम 96 काय म्हणतो, बडतर्फीच्या वेळी अध्यक्षस्थान न भूषवणे. सो अशा प्रकारे ही कलम लक्षात ठेवायची. मग आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो, तर बघा आपल्याला माहिती आहे की ही जे पीठासीन अधिकारासंदर्भाची जी कलमं आहेत तर राज्यसभेच्या संदर्भात 89, 90, 91 आणि 92 ही कलमं आहेत. त्यानंतर लोकसभेच्या संदर्भात 93, 94, 95 आणि 96 आहेत. तर 89 माहिती आहे राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. कलम 93 काय, तर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती. मग कलम 90 आणि कलम 94 हे लक्षात ठेवायचं. यांची जी तरतूद आहे ती सेम आहे, फक्त 90 कोणाच्या संदर्भात आहे, तर राज्यसभेच्या संदर्भात आहे. ठीक आहे, 90 कोणाच्या संदर्भात आहे, राज्यसभेच्या संदर्भात आहे. आणि कलम 94 लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी संदर्भात आहेत. परंतु त्यांची तरतूद सेम आहे की जर पदरिक्त, राजीनामा आणि पदच्युती या संदर्भात तरतुदी कलम 90 आणि 94 दिले आहेत. तसेच त्याच प्रकारे कलम 91 आणि 95 बरोबर, तर अध्यक्ष किंवा उपसभापती व सदस्य यांचे सभापती पदाचा हक्क. म्हणजे कलम 91 नुसार इथे उपाध्यक्ष आहे, उपाध्यक्ष व सदस्य यांचे सभापती यांचे राज्यसभेच्या अध्यक्षपदासाठी जे हक्क. आणि कलम 95 अनुसार उपसभापती व सदस्य यांचे सभापती पदासाठी जे हक्क हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी अशा पद्धतीने आपण टेबल एक बनवून ठेवू शकतो. तेच फक्त तुम्हाला मी सांगितले. आणि कलम 92 आणि कलम 96 तर काय, तर बडतर्फीच्या वेळी अध्यक्षस्थान न स्वीकारणं इथे दिलेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला या कलमांचा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट कलम 97. कलम 97 हा अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते संदर्भात आहे. म्हणजेच आपण कलम 97 इथे काय लिहू शकतो, एकतर वेतन लिहू शकतो किंवा पीठासीन अधिकाऱ्यांचे वेतन अशा पद्धतीने ट्रिक बनवून तिथे ठेवू शकतो. पीठासीन अधिकाऱ्यांचे वेतन असेच ट्रिक ठेवा.
पीठासीन अधिकाऱ्यांचे वेतन कलम 97. कलम 97 पीठासीन अधिकाऱ्यांचे वेतन. आणि कलम 98 संसदेचे सचिवालय. संसदेचे सचिवालय कलम 98. संसदेचे सचिवालय कलम 98. सो अशा प्रकारे या सेशनमध्ये आपण कलम 52 ते कलम 98 पर्यंतच्या कलमांचा आढावा घेतला. ती कशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता हे आपण बघितलं. सो आता तुमचं काम आहे की हे कलमांचं सुद्धा चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे आणि ही कलम ज्या पद्धतीने आपण ग्रुपमध्ये डिवाइड केले त्या ग्रुपनुसारच आपल्याला कव्हर करायचे. म्हणजे पहिले तुम्ही काय करणार तर कलम म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची कलम पाठ करणार आणि मग त्यानंतर संसदेच्या प्रकार जी सुरुवातीची जी कलम आहे 97 पर्यंत ती पाठ करणार. ठीक आहे. मग तोपर्यंत मग ही आता तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करून घ्या. मग आपण जेव्हा पुढचा सेशन कंडक्ट करू मग त्यामध्ये इथून पुढची कलम आपण पुन्हा त्यांचा आढावा घेऊ आणि कशा पद्धतीने लक्षात ठेवायची ती बघूया. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा सेशन समजून आला असेल. ठीक आहे. ज्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या म्हणजे कलम पाठ करणं तर आपण डायरेक्टली करू शकतो पण काय त्यांचा इम्पॉर्टन्स आहे कशा पद्धतीने आपल्या एक्झामसाठी ते महत्त्वपूर्ण आहेत हे मला मेन आपल्याला सांगायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण त्यांना करायचं आहे. सो ते सांगून म्हणजे तेच माझा मोटिव्ह आहे. ठीक आहे. सो ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल. सो तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील आपल्या या सिरीजबद्दल तुम्हाला मी जे डिलिव्हर करतोय माझ्या अनुभवातून जे तुम्हाला मी सांगतोय ते तुमच्या फायद्याचं ठरतंय का तुम्हाला त्या गोष्टी समजून येतात का पटतात का त्यासंबंधी नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि आजच्या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओसाठी लाईक करा. त्याचप्रकारे आत्तापर्यंत तुम्ही आपल्या या स्टडी फर्स्ट MPSCच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण असेच आपल्या एक्झामच्या दृष्टीने वेगवेगळ्या ज्या इनिशिएटिव्ह आहेत त्या मी लवकरच सुरू करणार आहे. त्याचा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने नक्कीच फायदा होणार आहे. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रकारे याच्या PDF आहेत ह्या मी तुम्हाला कुठे मिळतील असा जर प्रश्न असेल तर आपला जो स्टडी फर्स्ट MPSCचा टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन व्हा. त्याच्यामध्ये ह्या मी प्रत्येक सेशनच्या PDF इथे अपलोड करत असतो. सो जेव्हा आपला भाग 5 पूर्णपणे कंप्लीट होईल त्यानंतर ही जी पूर्ण PDF आहे मी त्या आपल्या चॅनलवर अपलोड करेन. तुम्ही ती डाउनलोड करा आणि तुमच्या रिव्हिजनसाठी ती तुमच्याजवळ ठेवून द्या. ठीक आहे. सो या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत थँक्यू.